नमस्कार, माझे नाव पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण त्या चुका कोणत्या आहेत याबद्दल बोलणार आहोत ज्या एक पेशंटने चुकूनही करू नये. अक्सर पेशंट येतात, क्लिनिकमध्ये बसलेले असतात आणि त्यांचे काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तर देणे सुद्धा कठीण होतं. कधी कधी पेशंट विचारतो की मी स्मोकिंग करू शकतो का? तर आम्हाला खूप कठीणतेने उत्तर द्यावं लागतं की तुम्ही स्मोकिंग सोडण्याचा प्रयत्न करा, कारण स्मोकिंग सोडणं सोपं नसतं. जर तुम्ही स्मोकिंग करत राहिलात, तर होऊ शकतं की तुम्हाला पुन्हा पॅरालिसिसचा अटॅक येईल. कारण काय होतं की जेव्हा आपण कधीही स्मोकिंग करतो, तेव्हा शरीराच्या आतल्या आर्टरीजमध्ये क्लॉटिंग होण्याची शक्यता वाढते. निकोटीनमुळे बीपी उच्च राहतो आणि हे दोन्ही मोठे घटक असतात ज्यामुळे पॅरालिसिस होण्याची शक्यता देखील वाढते. याच कारणामुळे जितकेही पॅरालिसिसचे पेशंट असतात, जर ते स्मोकिंग करत असतील, मग ते बीडी पीत असो किंवा सिगारेटवर असो, तुम्ही ते कमी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते पूर्णपणे बंद केले पाहिजे. मी तुम्हाला एक छोटासा आयडिया देतो. आपण काय करू शकता? कारण जेव्हा आपण स्मोक करता, जर स्मोक करत नसाल तर तुम्हाला क्लब होते. त्या क्लबेला मिटवण्यासाठी जे गोड असते ते चांगले काम करते. कारण आपल्या मेंदूला गोड घेतल्यावर खूप चांगले वाटायला लागते. काहीसे असे जसे निटिंगसह होते. तर जर तुमचा मन होत असेल तर तुम्ही एक ट्रॉफी तुमच्या तोंडात ठेवू शकता. तर तुमची जी आहे ती काही काळासाठी जाते. याच प्रकारे तुम्ही इलायचीही तुमच्या तोंडात ठेवू शकता जर तुम्ही डायबेटिक असाल, कारण गोड तुम्ही खाऊ शकणार नाही. इलायची आणि लवंगचा वापर करून तुम्ही तुमची तलब काही काळासाठी बाजूला करू शकता. आता दुसऱ्या सर्वात मोठ्या चुकीकडे जाऊया. एक पॅरालिसिसचा पेशंट दुसरी सर्वात मोठी चूक करू शकतो ती म्हणजे कोल्ड ड्रिंक आणि अल्कोहोल. जेव्हा ते आपल्या शरीरात जातात तेव्हा आपल्याला विचित्र वाटते. ते आपल्या मेंदूत जातात आणि आपल्या मेंदूवर परिणाम करतात. आता जेव्हा आपण पॅरालिसिस पेशंटमध्ये अल्कोहोल घेतो, तेव्हा काय होते की मेंदूची जी विकास प्रक्रिया आहे ती मंदावते. कारण मेंदूचाच नुकसान झाला होता. मेंदूतच क्लॉट आला होता आणि मेंदूचाच टिश्यू नुकसानात गेला होता. तर कोणत्याही कारणामुळे मेंदूला त्रास झाला तर हातपायांमध्ये येणारी सुधारणा थांबते किंवा खूपच मंदावते. तर दुसरी चूक म्हणजे तुम्ही अजिबात सांगितले नाही की तुम्हाला अल्कोहोलचे सेवन करायचे आहे. आता आपण तिसऱ्या सर्वात मोठ्या चुकीकडे जाऊया जी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा रुग्णाला माहीत असते की त्याला पक्षाघात का झाला होता. त्याला माहीत असते की माझा रक्तदाब वाढला होता, त्यामुळे माझा मेंदू रक्तस्राव झाला किंवा रक्ताच्या गुठळ्या झाल्या ज्यामुळे त्याला त्रास झाला. जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल आणि तुम्ही रक्तदाबाची औषधे घेत नसाल, तर तुमचा रक्तदाब उच्च राहतो. ही औषधे घेतल्यानंतरही तो नियंत्रणात येत नाही आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून तपासणी करत नाही. तर ही तिसरी सर्वात मोठी चूक तुमच्यासाठी ठरू शकते. कारण जर रक्तदाब पुन्हा वाढला तर पुन्हा पक्षाघात होण्याची पूर्ण शक्यता असते. सुधारण्याची संधी एकदाच मिळते. जर तुम्ही त्यावर सुधारले नाही, तर कोणताही डॉक्टर तुमची मदत करू शकत नाही. तर जर तुम्ही ब्रेन हॅमरेजचे रुग्ण असाल, तर आजच तुमचा रक्तदाब तपासा, औषधं घेतल्यानंतर तपासा आणि दिवसातून अनेक वेळा तपासा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची रीडिंग जास्त येत आहे, तर तुम्हाला तुमची औषधे बदलण्याची गरज आहे. याच प्रकारे जर तुम्हाला कोलेस्टेरॉलमुळे त्रास झाला असेल, तुम्ही शुगरचे रुग्ण असाल, तर तुमचा कोलेस्टेरॉल आणि शुगरचा टेस्ट वारंवार करून घ्या, ज्यामुळे हे निश्चित करता येईल की तुमचे कोलेस्टेरॉल लेव्हल्स तुमच्या शुगर लेव्हल्सने नियंत्रित आहेत. कोलेस्टेरॉल आणि शुगर हेच क्लॉटिंग फिकरचे सर्वात मोठे कारण मानले जातात. त्यांना नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या औषधांची मात्रा वाढवावी लागली, औषधं बदलावी लागली, डॉक्टरकडे वारंवार जावे लागले. पण हे काम तुम्हाला करावेच लागेल. पुन्हा लकव्यापासून वाचण्यासाठी चौथी सर्वात मोठी चूक एक रुग्ण काय करू शकतो, म्हणजे तुमच्या आहारात मोठे बदल करणे. अक्सर रुग्ण येतात, खूप कमजोर झालेले असतात. काही काही किलो वजन कमी करत असतात. त्यांना विचारले की तुम्ही काय खात आहात? तर ते म्हणतात की आम्ही आमच्या रुग्णाला घिया, तोरी, टिंडा देतो आणि इतर कोणतीही भाजी देत नाही. आम्ही कोणत्याही डाळी देत नाही, तरीही ते सुधारत नाहीये. तर तुम्हाला समजून घ्यावे लागेल की जर तुम्ही तुमच्या शरीराकडे पाहिलं, तर तुमच्या शरीरात योग्य आहार घातला पाहिजे. तेव्हाच मेंदूमध्ये सुधारणा येईल. जर आहारात तुम्ही फक्त घिया, तोरी, पिंडा या 3 भाज्या उकळून दिल्या, तर त्याचे वजन कमी होत आहे, शरीरात कमजोरी येत आहे. तर अशा रुग्णाच्या मेंदूपर्यंत ऊर्जा पोहोचत नाही. पेशंटकडे फक्त इतकीच ऊर्जा असते की ती व्यायाम करू शकते. पेशंटला खूप जास्त राग येऊ लागतो, कारण तिच्या शरीराची ऊर्जा आवश्यकता पूर्ण होत नाही. शरीर कमजोर होऊ लागते. तर ती चूक तुम्ही करू नका.
तुम्हाला ते रुग्णाला द्यावे लागेल. संतुलित आहार, जेवणात सर्व काही असावे, त्यात भाज्या असाव्यात, त्यात फळे असावीत, त्यात भात द्या, त्यात तुम्ही चपाती द्या, त्यात थोडेसे अंडी द्या, डाळी झाल्या, मासे झाले, चिकन झाले. कारण जितके चांगले अन्न पेशंट ग्रहण करेल, शरीरात तितकीच ऊर्जा असेल. व्यायाम करण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारे शरीराला कमजोर होऊ देऊ नका. जर पेशंटचे शरीर कमजोर होत गेले, पेशंट पूर्णपणे बटन होऊ लागेल आणि पेशंटला बरे करणे अशक्य होईल. यानंतर आपण पुढे जाऊ. मग सर्वात मोठ्या चुकांवर ते समजून घेण्याचा व्यायाम नाही. जर तुम्ही प्लेसिसचे पेशंट असाल, तुम्ही पाहत आहात की तुमच्या पायात हालचाल नाही आणि तुम्ही पायात हालचाल आणू इच्छिता. अनेकदा पेशंटला असे दिसते की पेशंटच्या घरी जो फिजिओथेरपिस्ट येतो, तो जो व्यायाम करवतो, पेशंट फक्त तेवढाच व्यायाम करतो. स्वतःहून नाही करतो. एक फिजिओथेरपिस्ट पेशंटला झोपवून, बसवून व्यायाम करवतो. खूप कमी वेळा ते चालवू शकतात कारण त्यांच्याकडे वेळ खूप कमी असतो. ते तुम्हाला 45 मिनिटे देतात, 1 तास देतात. मग पुढच्या पेशंटला द्यायचे असते. त्यामुळे ते त्यांच्या शेड्यूलमध्ये बांधलेले असतात. पण तुम्ही लोक काय चूक करता की त्यांच्या जाण्यानंतर कोणताही व्यायाम करत नाही किंवा बेडवर बसून राहता किंवा तुम्ही झोपून राहता. तुम्ही की चूक करू नये. तुम्ही चूक कशी संपवायची? तुम्हाला त्यांनी जो व्यायाम करवला होता, तो मसल्स उघडण्यासाठी करवला होता. तुम्हाला तुमच्या मेंदूला पुन्हा चालण्यासाठी ट्रेन करायचे आहे. तर जितके तुम्ही चालण्याचा प्रयत्न कराल तितके लवकर तुमच्या पाठीच्या केंद्रात सुधारणा येईल. म्हणजे फिजिओथेरपीचा अर्थ. आता वेदना संपली. आता आम्हाला आमच्या मर्जीने व्यायाम करायचा आहे. आणि मी या चॅनलवर इतके व्हिडिओ बनवले आहे, की जर तुम्हाला चालायचे असेल तर फक्त चालत राहा. फक्त तुमचा पाय योग्यरित्या ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा पहा की तुमचा पाय कसा पडतो आहे. तो तिरका पडतो आहे का? वाकडा पडतो आहे का? तुम्ही तुमच्या पायाच्या पंजाला आधी ठेवत आहात का आणि त्याला योग्य करण्याचा प्रयत्न करा की तुमचा पाय योग्य पद्धतीने जाईल. म्हणून मी नेहमी सांगतो की पाय योग्य करायचा आहे. म्हणून टिप वॉक करू म्हणजे एक पाय ठेवू, तर आधी आपली एडी ठेवू, मग पंजा, मग एडी, मग पंजा आणि एका रेषेत चालण्याचा प्रयत्न करू. जसे आपण कॅटवॉक असेही म्हणू शकतो. म्हणून मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या व्हिडिओचा लिंक देईल. त्यावर जाऊन तुम्ही ते व्यवस्थित समजू शकता. हाताबद्दलही असेच आहे की जर आपल्याला आपल्या कामात सुधारणा आणायची असेल, तर आपल्याला समजून घ्यावे लागते की आपल्याला त्रास कुठे होत आहे. तुमच्या मोठ्या सांध्यापासून सुरू करा की हे फिरत आहे का नाही फिरत. जर याला फिरण्यात अडचण येत असेल, तर आपण शोल्डर व्हीलचा वापर करू. वेगळे ते जे असते, ते थिन्स जॉइंट असते, त्याची हालचाल फक्त इतकीच असते. म्हणजे तो क्षण घडत आहे, तो घडत नाहीये. तपासू. जर होत नसेल तर आपल्या हाताची ही हालचाल करण्याचा प्रयत्न करू. जर हे होत नसेल तर दुसऱ्या हाताने सहाय्य करू. तर अशा प्रकारे मी पूर्णपणे सांगितले आहे. सर्व व्हिडिओ पहा, समजून घ्या आणि त्यावर काम करायला सुरुवात करा. तर मी आशा करतो की या व्हिडिओमुळे तुम्हा सर्वांच्या त्या 5 मोठ्या चुका ज्या मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहतो त्या सादर करत आहे आणि मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही या चुका पुन्हा करू नका आणि असे कोणतेही प्रश्न ठेवून माझ्याकडे येऊ नका ज्यांचे उत्तर देणे आमच्यासाठीही कठीण होईल. तर तुम्ही या गोष्टींचे लक्ष ठेवले पाहिजे. खाण्यापिण्याचे लक्ष ठेवले पाहिजे. व्यायाम योग्य पद्धतीने करावा. बीपी, शुगर टेस्ट करत राहा की तुम्हाला ही समस्या पुन्हा होऊ नये. तरीही मनात काही शंका असेल किंवा काही विचारायचे असेल तर डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यांच्याशी बोला. त्यांना विचारा, ते तुमची पूर्ण मदत करतील. आता याच सोबत मी निघण्याची परवानगी घेईन. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत नमस्कार.